जाऊ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय महापे संघाची सलामी मैदानाच्या आतमध्ये अर्थात रोहित पुजारी आणि या अनिल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ते अर्थात रोहित आणि नॉन स्ट्राईकला ते अर्थात अनिल. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत रोनक तांडेल. पहिलाच बॉल चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर आपला हिटमॅन स्टाईलने अर्थात रोहित शर्माच्या स्टाईल मध्ये चेंडूला डिलिव्हर केलाय 6 धाव्यांसाठी. या 6 धाव्याने मात्र महाबे संघाचा आत्मविश्वास उडाला असेल. काय फटका सजवलाय. एका ब्लॉकर बद्दल चेंडू होता त्याला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने नक्कीच खेळून काढलाय लॉंग ऑनला 6 धाव्यांसाठी. रोहित पुजारीच्या बॅड मधून या 6 धाव्यांनी मात्र पुढचा बॉल इथे मात्र आपण जर पाहायला गेलात तर पंच निलेश यांच्याकडून थोडीशी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. एक अतिरिक्त धाव अवांतर धाव नक्की इथे पाहायला मिळते. थोडंसं दडपण नक्कीच पाहायला मिळालं कारण पहिल्या चेंडूवरती घणाघात पाहायला मिळाला तो अर्थात रोहित पुजारी यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेला. 6 धावा षटकार. मित्रांनो नक्कीच रोहित पुजारीचा साठी टाळ्यांचा कडकडाट वाजताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि का होणार नाहीये कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण पाहायला गेलात तर कॅमेऱ्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहताय प्रेक्षक वर्ग गॅलरीमध्ये नक्कीच उभे राहून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. वाह काय क्लिअरिटी आहे आणि काय क्वालिटी आहे. हेच आपलं ब्रीद वाक्य आहे अर्थात फॉर्च्यून इव्हेंट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू होता त्याला मात्र आपण पाहिलं तर कव्हरला नक्कीच खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूवरती येतील तद्वर मात्र आपण जर पाहायला गेलं तर 1 धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक नक्कीच रोटेट झाली आहे आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्येला ते अर्थात 14 धावा. पुढचा बॉल इथे मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू आपण जर पाहिलं तर नक्कीच दूरवर होता. बॅट मात्र नक्कीच भिरकावून दिली मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क येथे झाला नाही. पुढचा बॉल आपण पाहताय चेंडू नक्कीच हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय. निर्जस्थळी आपण पाहताय थोडंसं फंबल नक्कीच झालेत मात्र एकच धाव आणि एका धाव समाधान मानावं लागेल. दोन्ही बॅटर अर्थात अनिल जाधव आणि रोहित पुजारी ही सलामीला आलेली आघाडी मैदानाच्या आतमध्ये मापे संघाला बिलॉंग करणारी आपल्याला पाहायला मिळते. एका धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये नक्कीच भर होताना आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा आपल्याला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉल आणि इथे मात्र फुल टॉल वसूल केलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. षटक क्रमांक पहिलं एक वाजवी खेळ इथे पाहायला मिळाला अर्थात 21 धावांचं महागडं षटक इथे पाहायला मिळते. धावांची श्रीमंती नक्कीच पाहायला मिळते ती या षटकामध्ये. अर्थात गोलंदाज आपण जर पाहिलं गेलं तर रोनक तांडेल याचा मात्र खरपूस समाचार घेतलाय आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर मोलाचा वाटा राहिला तो आता रोहित पुजारीचा कारण आपण पाहिलं गेलं 3 चेंडू नक्कीच फेस केलेत आणि 13 धावा आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये नक्कीच जमा केलेत. सांगित दुसरा आणि वैयक्तिक पहिले चेंडू घेऊन त्यात गोलंदाज शिबू. सुरेख चेंडू आपण पाहताय शिबू यांच्या माध्यमातून.
इथे मात्र आपण पाहताय का सुंदर फटका मात्र तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण एक चांगला चेंडू होता एक स्लोवर चेंडू इथे पाहायला मिळाला पंचांचा इशारा आलाय सोयर चेंडू अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा एकने भरवताना आपल्याला पाहायला मिळते +1 धावसंख्येला ते अर्थात 26 धावा अजूनही आपण पाहताय रोहित पुजारी स्ट्राईकला आहेत इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता पंच मॅच थांबवा जरा
हॅलो हॅलो. हॅलो. येथे मात्र सुरेख फटका आपण पाहताय. लॉंगॉनला नक्कीच खेळून काढले, क्षेत्ररक्षक आलेत. तद्वर मात्र आपण जर पाहायला गेलं तर एक धाव पूर्ण. षटक क्रमांक तिसरं समाप्त, माफ करा, तिसरं चेंडू तिसरं षटक नक्कीच हाताळलं. धावसंख्या केलं ते 2 ने भर. एक घेतली एक. हॅलो हॅलो. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहताय रणपमध्ये नक्कीच बिघाड पाहायला मिळतोय, तो अर्थात दीपक सैनी यांचा. रोहित पुजारी 8 चेंडू आणि 25 धावांची खेळी. त्यातून त्यांना साथ दिले ते अर्थात अनिल जाधव. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावलाय. आपण पाहताय बॅटची नक्कीच एज घेतले. चेंडू ट्रॅव्हल होते कव्हर दिशेला, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. चांगली फेकी म्हणावी लागेल, मात्र चांगली रनिंग बॅटिंग द विकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना या 2 धावे नक्कीच धावफलक वधारले. सरसावलं सांगितले अर्थात 35 धावा, 35 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. ओव्हर नंबर 3चा खेळ आपण पाहताय. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा दीपक. इथे मात्र ऑल ऑन द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 7 नक्कीच चेंडूवरती आले. चांगली बुलेट फेकी ते पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण. एका धावे नक्की धावफलकामध्ये आपण हळूवार बदल होताना पाहायला मिळतोय. 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 36. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. लॉकअप पद्धतीचे चेंडू येते दीपक यांच्या माध्यमातून. अनिल जाधव ज्यासाठी ओळखल्या त्यांचं मात्र आज कुठेतरी
थोडेसे एफर्ट घेताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत, कारण तब्बल पाहिलं गेलं तर 8 चेंडूंचा सामना नक्कीच केला आहे आणि 3 धावा अद्याप तरी नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. येथे मात्र आपण पाहताय पंचांनी हात समांतर केलाय, एक दिशाहीन चेंडू इथे म्हणावा लागेल. धावसंख्येत पुन्हा एकदा 1ने भर होताना आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा, 37 ऑन बोर्ड. टॉस झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र 11 महापे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथे मात्र फुल टॉस बॉल आणि येथे मात्र झेल नक्कीच टिपलाय, तो अर्थात अनिल जाधव यांचा आकाश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. धक्का क्रमांक पहिला, विकेट नंबर 1चं पतन, अर्थात अनिल जाधव बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एरियात नंबर 3चा खेळाडू अर्थात अनिकेत देवरे, एक टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव अर्थात अनिकेत देवरे. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये अर्थात भोला मेस्त्री आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल भोला मिस्त्री यांचा, फेस करण्यात अर्थात रोहित पुजारी. सुरेख चेंडू आपण पाहिला तर मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला नक्की क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती धरून मात्र 1 धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईक झाले ते अर्थात अनिकेत देवरे. रुद्र 11 महापे संघाला बिलॉंग करणारा खेळाडू अर्थात अनिकेत देवरे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पंचांकडे पाहिल्या गेल्या, पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल, अवांतर धाव, धावसंख्येत 1ने भर. त्यात एका धावेने नक्कीच भांबे संघाचा धावफलकामध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच 39 धावा अद्याप तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल भोला यांचा आणि येथे मात्र आपण पाहिला मिड विकेटला नक्कीच खेळून काढले, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील तर मात्र आपण जर पाहिलं गेलं तर 1 धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर रोहित आणि अनिकेत यांच्या माध्यमातून धावसंख्या गेले ते अर्थात 40 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवरती कशा प्रकारे धावांचा डोंगर उभा करणार हे पाहावं लागणार आहे, कारण स्लॉग षटक म्हटलं की आपल्या गावरान भाषेत म्हटलं की तोडफोड करणारं षटक आहे. धावांची गरज, भूक या नक्कीच षटकामध्ये असते आणि ती भूक नक्कीच पूर्ण करणार का हे पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये. एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि ते मात्र बॅटची एज घेतली, एक ब्रश करून जाणारा चेंडू आणि इथे मात्र विकेटचं पतन, अर्थात रोहित पुजारी बॅक टू द पवेलियन. अलंकार तांडेल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक साधा सोपा झेल नक्कीच टिपला आणि रोहित पुजारी याला मात्र माघारी धाडले. निवाडर मैदानाच्या आतमध्ये आपला रवण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितू यादव, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती कशा प्रकारे धावांचा डोंगर उभा केला जाईल हे पाहावं लागणार आहे. तुर्तास धावसंख्येचा विचार केला 2 गड्यांच्या मध्ये 40 धावा प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र 11 मापे या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात.
सुरेख चेंडू त्याला मात्र भिरकावलाय. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आलाय. 1D. गोशांकी क्षेत्रामध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव नक्की तिथे पुन्हा एकदा अर्जित केली गेली. जितू यादव यांच्या बाडावरून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट चेंडू असणार आहे. किती धावा या चेंडूवरती जमा करणार हे पाहावं लागणार आहे. धावसंख्या ती अर्थात 41. इथे मात्र फुल टॉस बॉल होता. त्याला मात्र फुल टोल वसूल करता आला नाही. चेंडू नक्की ट्रॅव्हल होते. आपण पाहिलं पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये 4 षटकांचा खेळ नक्की समाप्त झालाय. धावसंख्या ती अर्थात धावसंख्येला ते अर्थात 42 आणि 43 धावांचं लक्ष ठेवले ते अर्थात सुमित कारावे संघासमोर. धन्यवाद. हॅलो.
सुरेख हॅलो सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला अलंकार यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती एक सुरेख फटका अलॉंग द कार्पेट नक्कीच खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर त्याच्यामध्ये 4 धावांसाठी. आपण पाहायला गेलं तर नक्कीच 43 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना अशी सुरुवात नक्कीच करायची होती आणि ती नक्कीच केली आहे ती अलंकार यांच्या बॅटमधून. आपण पाहू शकता स्क्रीनवरती रिप्लेच्या माध्यमातून एक सुंदर फटका. बॉलिंग मार्क होते अर्थात जितू यादव. येथे मात्र सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि येथे मात्र मोठा धक्का. एक मोठी विकेट येथे नक्कीच पाहायला मिळाली ती अर्थात अलंकार येथे मात्र माघारी परतलेत. जितू यादवांचा कारनामा नक्कीच पाहायला मिळाला कारण पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती लगेच कमबॅक करताना पाहायला मिळाले आणि अलंकारानं मात्र माघारी धाडले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र हळूवारपणे नक्कीच दिशा दाखवली आहे. एक धाव तर नक्कीच पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जीव मुठीत घेऊन धाव नक्कीच पूर्ण केली ती अर्थात संकेत भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 ने बर या 2 धाव्याने नक्कीच धावपळ पुढे सरसावलंय. धावसंख्येला ते अर्थात 6 धावा. 43 धावांचं लक्ष आहे आणि त्याला पाठलाग करताना आपण पाहत होतात अलंकार आणि संकेत भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये होते. मात्र अलंकार माघारी परतलेत. त्यानंतर मात्र दीपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आणि येथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 2 अर्थात दीपेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4चा खेळाडू अर्थात भोळा मेस्त्री. तर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा जितू यादव. 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत सुमित 11 करावे संघाच्या. 43 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी अडचणीमध्ये निर्माण झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतो करावे. एक बाजा लॉकरचा चेंडू होता त्याला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न मात्र कोणती धाव इथे घेता आली नाही. निर्धाव चेंडू एक डॉट बॉलची सांगता. धावसंख्येला ते अर्थात 6 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पाहायला गेले मात्र पंचांनी हात नक्कीच समांतर केले आणि येथे मात्र अतिरिक्त धावाची घोषणा नक्कीच पंचांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होत असताना सुरेख चेंडू एक निर्धाव चेंडूची सांगता येते होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला अर्थात ओव्हर नंबर 1चा खेळ नक्की समाप्त झालाय.
एका षटका के धावसंख्येला ते अर्थात 7 धावा 2 गड्यांच्या सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सुमित इलेवन करावे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायला गेलं तर रुद्र इलेवन महापे संघाने 43 धावांचं लक्ष ठेवले आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला संघ पाहायला मिळतो अर्थात करावे संघ. आता मात्र समीकरण नक्कीच चेंज होणार आहे कारण रिक्वायर्ड रनचा आपण विचार केला तर नक्कीच 12च्या सरासरीने माझ्या धावा करायच्या आहेत. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला घेतो अर्थात अनिल. अनिल यांचा पहिलाच बॉल आपण पाहता या दिशाहीन गोलंदाजी पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल अवांतर धाव धावसंख्येत 1ने भर. पुन्हा धावसंख्या मात्र पुढे सरताना पाहायला मिळते. 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या बदल्यामध्ये. येथे मात्र सुंदर फटका चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल. येथे मात्र सुंदर झेल टिपलाय. धक्का क्रमांक 3 संकेत भोईर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज वर्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू आपण पाहताय एसटीएसकडे नक्कीच विसरला होतोय. आडा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल जे सांगता अनिल जाधव यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. इथे मात्र उडवला चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर चेंडूवरती येतील तर मात्र आपण पाहिलं तर वन बाउन्स चांगल्या प्रकारे कलेक्शन पाहायला मिळालं. तेवढे चांगला बॅकअपसुद्धा एकच धाव इथे पूर्ण केली गेली आहे. एका धावेने नक्कीच आपण पाहताय सुमित इलेवन करावे संघाचं धावफलक पुढे सरसावते. कासवाच्या गतीने का होईना मात्र धावफलकामध्ये आपल्याला भर होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मधल्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 9 धावा सुमित इलेवन करावे हा संघ. अकोट टप्प्याचा चेंडू होता. बॉल आहे ना मात्र चेंडू काही समजलं नाही. शरीरावरती नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंचांनी मात्र हात समांतर केले.
पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहताय अतिरिक्त धावांचा मात्र भर करताना पाहायला मिळतात ते गोलंदाज अनिल जाधव. धावसंख्येला ते अर्थात 11 धावा करावे संघाचे आपल्याला पाहायला मिळते. 43 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईकला ते अर्थात भोळा मेस्त्री, नॉन स्ट्राईकला ते अर्थात सूरज वर्मा. तर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात अनिल जाधव. इथे मात्र चुकी 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 आणि चुकी इथे मात्र अनिल जाधव मात्र चुकी करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल अनिल जाधव यांचा. आता मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू होता. इथे नक्कीच भोला मिस्त्रीना चेंडू काही समजला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल आता विशिष्ट काळानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मध्ये येण्याचा 14 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल सुरेख चेंडू, सबमरीन डिलिव्हरी तर नक्कीच पाहायला मिळाली. कट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटाने बॉलचा कोणताही संपर्क इथे पाहायला मिळाला नाही. पुन्हा डॉट बॉलची सांगता. आता मात्र 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे या संकटातून. इथे मात्र इथे मात्र सुंदर फटका आणि येथे मात्र रोहित पुजारी यांच्याकडून मात्र चुकी झाली आहे. झेल मात्र नक्कीच निसटलाय आणि येथे मात्र आपण पाहतोय सूरज वर्मा यांना मात्र जीवदान मिळाले. धावसंख्येला ते अर्थात 15 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असणार आहे. षटक क्रमांक 3, सांघिक 3 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन नक्कीच आपल्याला बॉलिंग मार्कर पाहायला मिळतं. ते अर्थात अनिकेत देवरे, एक टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव. अनिकेत देवरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच फलंदाच्या माध्यमातून कोणताही करिश्मा करू शकले नाही. नक्कीच चेंडू कमी मिळाले मात्र आता चेंडू आपल्या हातामध्ये आहे आणि चेंडूच्या माध्यमातून कसा खेळ करणार हे पाहावं लागणार आहे. सुरेख चेंडू अनिकेत त्यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल
डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेग आणि अचूक टप्प्यावरती नक्की चेंडूला रिलीज केला आणि आपण पाहता एक डॉट बॉलची सांगता आणि की त्यांच्या माध्यमातून पुढचा बॉल येते मात्र भिरकावलाय. चेंडू येतोय समालोचन कक्षाला मानवंदना देण्यासाठी. साधावा षटकार. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा पंचांनी तो बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त हाईट इथे नक्कीच पाहायला मिळाली, उंची नक्कीच पाहायला मिळाली. त्यामुळे स्क्वेअर लेग पंच अर्थात विकी भोईर यांच्या माध्यमातून आपल्यामध्ये निर्णय कळवलाय की 9 चेंडू असणार आहे. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. समीकरण मात्र नक्कीच चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा दाखवत टप्प्याचा चेंडू होता. बॅटची नक्कीच लिडिंग घेतले. चेंडू ट्रॅव्हल होतो तो अर्थात डिक्लेअर झोनमध्ये अर्थात घोषांकी क्षेत्रामध्ये. एका धावेने नक्कीच धावफलकामध्ये पुढे 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत देवरे यांचं मात्र महागडं षटक नक्कीच म्हणता येईल, कारण एक मोठा फटका लागवला जातो. मात्र अतिरिक्त धावा सुद्धा यांच्या माध्यमातून अधिकच्या खर्च केल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा दाखवत टप्प्याचा चेंडू होता. समोर नक्कीच खेळून काढल्यात. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील आणि फेकी करतात. मात्र आपण जर पाहायला गेलं तर एक धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहायला गेलं तर 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. ती अर्थात सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणारा संघ सुमित इलेव्हन करावे संघाला, कारण आपण पाहायला गेलं तर सुरुवातीलाच मात्र मोठे धक्के लागवण्यात येतात. मात्र सामन्यामध्ये जीवित राहण्याचा प्रयत्न भोला आणि सूर्य यांच्या मधून करण्यात आला. इथे मात्र पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. 9 चेंडू नक्कीच पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत घोषित केला गेला. 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल सुरेख चेंडू समोर दिशे नक्कीच खेळून काढल्यात. एक धाव तर पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण आणि तिसरी धाव मात्र तिसरी धाव सुद्धा इथे पाहायला मिळाली. सोनेपे सुहागा नक्कीच म्हणता येईल, कारण आपण पाहायला गेलं तर जिथे एक धाव तिथे मात्र दुहेरी, आणि दुहेरीच्या नंतर आपण एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा नक्कीच इथे पाहायला मिळाले. 3 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात. 3 धावा धावसंख्येला ते अर्थात कराव्या संघाची ती 29. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 43 धावांचं आव्हान, आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना कुठेतरी बॅकफुटर नक्कीच करावे संघ होता. मात्र आता कुठे ते मॅचमध्ये इन करण्याचा प्रयत्न, मॅच ऑन आहे. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेतली. चेंडू ट्रॅव्हल होतोय. आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिपला अर्थात घोषण घेतामध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. एक धाव नक्कीच पूर्ण. आता मात्र समीकरण नक्कीच चेंज झाले. नंतर येणारी 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 13 धावा 6 चेंडू.
6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक अर्थात निर्णायक षटक इथे आपल्याला घेऊन मैदानाच्या आतमध्ये अर्थात बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतात रोहित पुजारी. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल रोहित यांचा. पहिलाच बॉल सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 13 धावा. थोडंसं जितू यांच्या माध्यमातून आपण पाहता क्षेत्रक्षामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बघा फुल लेंथचा चेंडू होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र अडचण निर्माण. हातीघाई संकटात नाही आणि इथे मात्र आपण पाहताय विकेटचं पतन अर्थात वर्मा माघारी परतलेत. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सूरज वर्मा बॅक टू द पवेलियन. चार चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र घुटना टेक आणि तमाशा टेक खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहताय. बॅट बॉल संपर्क आला नाही मात्र एक बायच्या स्वरूपात धाव नक्की तिथे पूर्ण केले गेले. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र सुरेख चेंडू. आता मात्र समीकरण वेगळं आहे. 2 चेंडू आणि 12 धावा. 2 मोठे फटके आणि सामन्याचं चित्र नक्की स्पष्ट करणार आहेत. मात्र ते 2 मोठे फटके लगावले जातील का हे पाहावं लागणार आहे. आणि ते मात्र औपचारिकता आता म्हणावी लागेल कारण मापे संघाने मात्र विजयावरती आपलं नाव कोंदलंय. आता 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र फुल चेंडू. तिकडे अनिकेत मात्र चेंडूवरती येतील. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मात्र नक्कीच वेळ निघून गेली असं म्हणावं लागेल. आणि इथे मात्र महापे संघाने आपली विजयी सलामी दिली. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. तसे हरलेल्या संघासुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.